जगण्याची कथा रे जगण्या इतकी कठीण, दुःखाची पेरणी आणि सुखाचा येई पाऊस थोडा पातळ पातळ. ही ओवी कोणाची आहे हे तुम्हाला माहितीये? आधी याचा अर्थ बघूया. जगणं जितकं मोठं दिसतं तितकंच ते कठीण असतं. आपल्या आयुष्यात दुःखाची पेरणी जास्त होते, संघर्ष, अडचणी, वेदना, पण सुखाचा पाऊस तो येतो, पण अगदीच हलका थोडासा, ज्यात आपण भिजून घ्यायचं, जपून ठेवायचं. बहिणाबाई चौधरी. खरं तर बहिणाबाई चौधरी शिकलेल्या नव्हत्या. शाळा, पुस्तकं, परीक्षा काहीच नव्हतं त्यांच्या वाटेला. पण तरीही त्यांच्या ओव्यांनी आपल्याला आयुष्याचा सर्वात मोठा संदर्भ दिला. त्या नेहमीच म्हणायच्या, जग शिकवतं, माती शिकवते, कष्ट शिकवतात. त्या प्रत्येक ओवीत जीवनाचं तत्वज्ञान लपलेलं आहे. कधी वेदना, कधी प्रेम, कधी जगण्याचं सत्य. बहिणाबाईचं आयुष्य सांगतं, अनुभव हेच सर्वात मोठं ज्ञान आहे. बहिणाबाई चौधरी यांच्या ओव्या त्यांनी स्वतः लिहून ठेवलेल्या नाहीच आहेत, त्या मुखोद्गत होत्या. म्हणजे बोलीभाषेतल्या बोलल्या जाणाऱ्या, गावोगावी फिरणाऱ्या. त्यांच्या मुलाने सोपानदेव चौधरी यांनी त्या ऐकून, लक्षात ठेवून, नंतर लिहून त्या जतन केल्या. बहिणाबाई चौधरी या महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय कवयित्री होत्या. त्यांचं मूळ घर जळगाव म्हणजे खानदेश भागात होतं. त्या शेतकरी कुटुंबातल्या. त्यांचं शिक्षण फारसं नव्हतं, पण अनुभव आणि माणुसकी म्हणजेच त्यांची खरी शाळा होती. त्यांनी लिहिलेल्या कविता म्हणजे गावाचा श्वास, स्त्रीचं मन आणि कष्टाचं सौंदर्य.